कथेचं नाव माहेरची वाट. लेखक हरिश्चंद्र पाटील. पोस्टमन. दारातून आवाज आला. शितूच्या मनात आनंद मावेना. आजचं पत्र तिच्या हातात पडणार. घरची सगळी परगावी लग्नाला गेलेली. तिचं मन आभाळ एवढं झालं. पत्र हातात पडेपर्यंत तिला उत्कंठा लागून राहिली. कुणाचं असेल? आईचं, बाबांचं, दादांचं की मैत्रिणीचं असेल? काय निरोप असेल त्यात? ती मनात जुळणी करत पत्र घ्यायला अधीर झाली. भाकरी थापता थापता उठली. घाईनं धडपडत बंगल्याच्या दारात आली. पिठानं भरलेला तसाच हात. पत्र घेतलं. भुकेल्यानं भाकरीवर तुटून पडावं तसं आधाशानं ती पत्र वाचायला लागली. माझं जीवाचं पाखरू, शितूला अनेक आशीर्वाद, असा प्रथम मजकूर. आईचं पत्र होतं. वाचताना तिला पत्रात आईच दिसायला लागली. किती किती बरं वाटलं तिला. अक्षय आईच भेटल्याच्या आनंदाचं अश्रू डोळ्यात दाटून आलं. पत्र वाचता वाचता तिचं मन पाखरू झालं. फडफडत फडफडत माहेरी जाऊन पोहोचलं. आईच्या मांडीवर बसलं. दूध उतू जावं तशी आईची माया उतू गेली. अगं शेते, लब्बाडे, तू गेल्यापासून मला अन्न गोड लागेना की चहा गोड लागेना. खरं तर तुझा साखरपुडा झाला तेव्हाच माझा घास तोंडातल्या तोंडात फिरत होता बघ. जसं जसं तुझं लग्न जवळ येत गेलं तशा तुझ्या बालपणातल्या एक एक लीला डोळ्यासमोर नाचू लागल्या. आईचं पत्र हरवलंय. हा तुमचा बालसवंगड्यांचा खेळ. तू आणि तुझे मित्र मैत्रिणी गोल गोल रिंगण करून बसलेले. त्या खेळाचा डाव तुझ्यावर होता. हातात रुमाल घेऊन सवंगड्यांच्या रिंगणाभोवती गोल गोल फिरत होतीस. आईचं पत्र हरवलंय, आईचं पत्र हरवलंय असं म्हणत म्हणत तू देऊच्या पाठीमागं गुपचूप रुमाल ठेवला. मग त्याच्यावर आज आलं. तो रुमाल घेऊन तुझ्या मागे धावू लागला. तेव्हा तूही किती धावलीस, त्याला सापडली नाही. तो हसत हसत पळायचीस. देऊही किती पोट भरून हसायचा. सारी मुलं हसायची. माझी तर हसून हसून पुरे वाट व्हायची. किती सुंदर फुलपाखरासारखं गोंडस होतं ग तुमचं बालपण. अजूनही आठवतो तो तुमचा भातुकलीचा खेळ. भावला भावलीचं लोटूपुटूचं लग्न. देऊ नवरा झाला होता, तू त्याची नवरी. तो मंडप, ते बाळ गोपाळांचं वराड. तुमचं दोघांचं लुटूपुटूचं लग्न लागलं. पोरांनी पराती डबे वाद्य वाजवली. तुझी देऊ बरोबर पाठवणी केली. तुझं लुटूपुटूचं आई बाप, दादा, ताई खोटे खोटे रडले. आणि त्याच वेळी इकडं माझ्या डोळ्यासमोर एका क्षणात तो मोठी झाल्याचा भास झाला. झरा पाजरावा तसं डोळ्यात गळाळा पाणी आलं. वाटलं तू अशीच केव्हा तरी या घरट्यातून पाखरासारखी उडून जाणार. मला अश्रू अनावर झालं ग. मी पदराआड खूप खूप रडून घेतलं. तुझा भातुकलीचा खेळ असाच खरा व्हावा. देवधर सारखाच तुला आयुष्याचा जोडीदार मिळावा. तुला तळ हातावर झेलणारा. माझ्या जीवाच्या पाखराचं सोनं व्हावं असं सारखं वाटायचं. देवाजवळ मी एवढंच मागणं मागायची. आणि बघ ना ग, काय योगायोग शेते. देवानं माझं ऐकलं. देऊच तुला नवरा मिळाला. तुझ्याही मनासारखं झालं.
हुंडा गोंडा नाही की काही करणी धरणीचं त्यानं घेतलं नाही. बरं झालं बाई, आम्हाला नव्या विचाराचा जावई मिळाला. तुझे सासू सासरे आता देण्या घेण्याचं विसरून गेले असतील. त्यांची मी पुन्हा क्षमा मागते एकदा. बस करते आता, खूप लिहिलं. त्यांना साष्टांग नमस्कार. देवधरला आणि लहानांना आशीर्वाद. बाकी सर्व ठीक आहे. कळावे लोभ असावा. तुझी आई यशोदा. पत्र वाचून झालं. किती छान पत्र लिहिलं आईनं. शितूनं स्वतःच्या पेटीत ठेवून दिलं. खरंच तिचा बालपणातला भातुकलीचा खेळ खरा झाला होता. देवधर त्याच्या मामाकडे शिकायला होता. शितू त्याच गावची. सारे बाल सवंगडी एकत्र खेळायचे. खेळता खेळता चिडायचे, चिडता चिडता भांडायचे आणि भांडता भांडता लगेच वैर विसरायचे. पुन्हा मिसळायचे, पुन्हा खेळायचे. असं खेळता बागडता वेली वाढत गेल्या. कळ्या लागल्या, फुले उमलली, सुगंध दरवळू लागला. फुलांना एकमेकांचा लाळा कसा लागला कळलंही नाही. देवधर शितूला जीवापलीकडे जपायला लागला. तिचं कोमल नाजूक पाय तळ हातावर झेलू लागला. खडा टोचू द्यायचा नाही की घाण लागू द्यायचा नाही. फुल आणि पाखराचं फुलपाखरू झालं. मनाला मन जुळलं. लग्नाच्या अनाभाका झाल्या. शितूच्या आई बाबांनी लग्नाची वाट मोकळी केली. देवधरचा आई बाप मात्र हुंड्या गुंड्याचा करणी धरणीचा गतिरोधक टाकून आडून बसलं. शेवटी देवधरच्या इच्छेच्या गाडीमुळं गतिरोधक काढावा लागला. हुंड्या गुंड्याला फाटा देऊन त्यानं शितूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. शितूनही आईच्या पत्राला उत्तर लिहिलं. तीर्थरूप आई बाबास साष्टांग दंडवत. पत्रास कारण की आई तुझं पत्र मिळालं. वाचून इथे सर्वांना आनंद झाला. मी इथे फुलात आहे. तू पत्रात आमचं बालपण जसं कुरवालंय ना, अगदी तसाच जपतो मला देव. आत्याबाई, मामंजी, भाऊजी, ताईसाब सारे मला फुलासारखं झेलतात. देऊ तर मला राणीशिवाय बोलत नाही. सारे मला नव्या नवरीवाणी नटायला देतात. इथं खायला प्यायला काही कमी नाही. आम्ही सगळे मिळून एकत्र जेवायला बसतो. जेवणात दूध, दही, तूप आणखी बरंच काही बाई असतं. आणि सगळे हसून खेळून दिवस घालवतो. खरंच आई, माझ्या जन्माचं सार्थक झालं आणि त्याचं समाधान तुम्हाला. आई तुला एक चमत्कार सांगेन म्हणते, पण ते राहूनच जातं बघ. पहिल्या दिवाळीला मी माहेरी आली होती ना, तेव्हाची गोष्ट. अगं काय सांगू आई, तुला खरंच वाटणार नाही बघ. दादा पुढे आणि मी मागं चालत होते. चालता चालता चमत्कार झाला की का मला भास झाला कोणास ठाऊक. चक्क माहेरच्या वाटेनं मला बाळासारखं कडेवर घेतलं आणि धामणीसारखं सळसळत धावू लागली. मला तुझ्याच कडेवर बसल्यासारखं वाटलं बघ. तिच्या मायेच्या ओलाव्यानं तिनं मला घरी कधी पोचवलं कळलंच नाही. मी घरी येताच तुम्ही सारे आनंदाच्या अश्रूत चिंब भिजून गेलात. आपण पुसट झालेलं मायेचं धागं रात्रभर गिरवत बसलो. पहाट कधी झाली ध्यानातही आलं नाही. माझ्या मित्रमैत्रिणी सोबतची आठवणीनं रात्र भिजवत राहिलो. माहेरच्या प्रेमाचं सुख भोगून 4 दिवस पाखरासारखं कसं भुरकन उडून गेलं कळलंही नाही. मला न्यायला सासरचा मोराळे आला. मी सासरी जायला निघाले. तुम्हा सगळ्यांच्या ओल्या डोळ्यानं माया भिजवत निरोप घेतला. परतीच्या वाटेला लागले.
अगं, माहेरच्या ज्या वाटेनं मला कडेवर घेऊन पळवत आणलं होतं ना, त्याच वाटेनं माझ्या जीवाला घोर लावला बघ. अगं, ओसरीनाच तिचा घाट. तिनं मला मागे मागेच खेचल्यासारखं व्हायचं. माझे पाय शिशागत जड झालं. जड पायानं मी मुराळ्या मागं चालू लागले. तेवढ्यात माझ्या ओळखीचा आवाज माझ्या कानी आला. का ग शितू, घाईघाईत आलीस आणि 4 दिवस झालं नाही तर लगेच निघालीस? अशी कोणतरी ओळखीची बोलली बघ. मी मागं पुढं बघितलं तर मुराळ्याशिवाय कोणीच नव्हतं. हे कोण बोललं बरं? मी पुटपुटले तर पुन्हा तोच आवाज. कोण बोललं म्हणजे? मला ओळखलं नाहीस? मी पुन्हा इकडे तिकडे बघू लागले. अगं, इकडे तिकडे काय बघतेस? खाली बघ, खाली. सांग ना, का चाललीस लगेच? काय करते? संसारातून सवडच. मला अर्ध्यावर थांबवून तीच बोलू लागली. मला ठाऊक आहे तुला संसारातून सवड नसते, पण माझी सई तरी. अगं, बालपणी तू माझ्या अंगा खांद्यावर खेळायची, तेव्हा तुझं कोमल मऊशार पाय अंगावर हळूवार मोरपीस फिरल्यासारखं वाटायचं मला. माझं मन किती सुकवायचं तुझ्या त्या नाजूक स्पर्शानं. तुझं ते गोजीरवानं रोपडं अजून कोरून ठेवले मी हृदयात. बरं, तुला सवड नसू दे, पण अशीच कधी आली तर माझी ओळख ठेव. हो, ठेवीन की. बघा, विसरशील मला. अगं, हो ग बाई, हो. बघ, विसरशील म्हटलं की हो म्हणतेस. नाही ग बाई, चुकून हो म्हटलं. तुला मी कधीच विसरणार नाही. बरं बाई शितू, माहेरी आल्यावर जेवून ओट्यावर शेतपावली करते ना, त्या परास माझ्या अंगावरून चालत राहा. तुझं कोमल पाय अंगावरनं फिरताना खूप खूप बरं वाटतं ग मला. तुझ्या पैंजनांचा छन छन आवाज कानाला गोड वाटतो. चल बिगीन, उशीर होईल तुला. बोलणं बंद झालं. मी खाली बघून चालत होते. अगं आई, ती कोण होती ठाऊक आहे? ती चक्क वाट बोलत होती माझ्याशी, आणि बोलायचं थांबली की माझे पुढे पळू लागली ती. बघ, माहेरची वाट सुद्धा किती मायळ असते ग आई. हो, तुझा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे ना? तुला गोड आवडतं पण खाऊ नको, काळजी घे. आणि बाबांची बायपास केल्यावर परत त्यांना हार्टचा त्रास झाला नाही ना? अग, बाबा दवाखान्यात ऍडमिट असताना भेटायला माझा जीव तरसत होता ग, पण मला नाही येता आलं ग. मला क्षमा कर आई. अजूनही मला खूप यावंसं वाटतं ग, पण जाऊ दे. आता बाबांची तब्येत कशी आहे त्यांना सांग. माझी काहीच काळजी करू नका. टेन्शन कमी करा म्हणावं. दादाचा कोर्स अजून चालू असेल, त्यालाही सांग. ताई खुशाल आहे, काळजी करू नको. मला तुमची सर्वांची खूप काळजी वाटते ग, आणि सारखी आठवण येते. आई, तू सर्वांची काळजी घे. बाबांना वेळेवर औषध गोळ्या दे. तू तुझ्या घे. तुमची काळजी घेणारं कोण आहे आता तिथे? पत्रानं ख्याली खुशाली कळवत जा. बरं, आता लिहिणं थांबवते. बाकी सर्व ठीक आहे. तुझी लाडकी शितू. आईनं शितूचं पत्र वाचलं. बरं झालं बाई, सोनं झालं माझ्या पाखराचं. दोघांचा राजा राणीवाणी संसार फुलू दे. फळा फुलांनी वेल भरू दे. यशोदाबाईने मनातल्या मनात शुभचिंतन केलं. सकाळ झाली. गाव जागं झालं. घरं धूर ओकू लागली. वाटा चालू लागल्या. नळाला पाणी आलं. बायका, पोरं, गडी माणसं पाणी भरू लागली.
बाजार तळावर एक सार्वजनिक आड. गावात पाण्याचा नळ आल्यापासून बिचारा आड एकाएकी पडला होता. गौरी गणपतीचं निर्माल्य एवढंच काय ते त्याला सोबत करीत होतं. त्याच्या उजव्या बाजूनं वर्दळीचा रस्ता. आज काय झालं होतं कोणास ठाऊक. आडाजवळून रस्त्यानं येणारा जाणारा नाक मुठी धरून जात होता. आसपास एखादं कुत्रं बित्र मरून पडलं असेल असं वाटत होतं. पण कुणा एकाला शंका आली. चालता चालता तो थांबला. दुर्गंधीचा माग काढत काढत तो आडावर गेला. तसा जास्तच घाण वास येऊ लागला. त्यानं आडा डोकावलं. पाण्यावर बराच कचरा तरंगत होता. प्लॅस्टिक पिशव्या, वेगवेगळ्या झाडांची पानं, विड्याची पानं, हरळीच्या छोट्या छोट्या जुड्या, कुठं कुठं नारळी पोहत होतं. वापरायची फाटके कपडे सुद्धा लोकांनी आडाला दान केली होती. पाण्याचं तोंडही दिसत नव्हतं. वारेची एक झुळूक आत भिरभिरत गेली. त्या झुळकीनं सारं निर्माल्य गरगर फिरू लागलं. फिरता फिरता कपारीत साडीचा पदर दिसू लागला. त्यानं नीट निरखलं. तसा हाबकलाच तो. क्षणभर घेरी आल्यागत झालं त्याला. आडावरून पळत सुटला. गावभर बातमी सांगू लागला. हा हा म्हणता बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. आडावर माणसांची जत्रा भरू लागली. रस्त्याच्या बाजूलाच एक सार्वजनिक नळ होता. तिथं 2-4 बायका पाणी भरत होत्या. त्याही आडावर हाजरी लावून आल्या. महागारी येता येता त्यांच्यात कुजबूज पिकू लागली. बाई, एवढं मोठं घर काय कमी होतं द्वाडासनी? एकीनं सवाल पैदा केला. अगं बाई, मोठी तेवढी खोटी असते ती. बाळा घर पोकळ वास असतो त्यांचा. दुसरीनं भांड उघड पाडलं. बिचारीनं जीव मोकळा करून घेतला ग. मायंदळाचा सोसला ग. मायंदळाचा सोसला बिचारीनं. तिसरीचं हळवं मन कळवळलं. आडावर माणसांची रीग वाढतच होती. असं एवढं काय झालंय म्हणून देवधरी आडावर गेला. गर्दीतून वाट काढत काढत काठावर गेला. आडात वाकून बघतो तर काय, तोच ब्लाऊज, तीच साडी परवाच्या रात्री तिच्या अंगावर होती. देवधरचं अंग घामानं डबडबलं. अंगावर भीतीचा काटा फुटला. पायाखालची जमीन हादरली. लोक त्याच्याकडे टोकून टोकून बघायला लागले. तसा तो तिथून लगबगीनं सटकला. गावच्या पोलीस पाटलानं पोलिसात वर्दी दिली. पोलीस आले. आडावरची बग्यांची जत्रा हटवली. बाईचं प्रेत वर काढलं. प्रेताची ओळख आधीच पटली होती लोकांना. ती होती 2 दिवसापूर्वी घरातून हाकलून दिलेली देवधरची बायको. तिच्या आई बापाच्या जीवाचं लाडखं पाखरू शितू. प्रेताचा पंचनामा झाला. शितूचा आई बाबा, तिचा दादा हरनावानी धावत आला. तिचं गणगोत गावाकडची माणसं आली. आतापर्यंत तिथं शितूसाठी पापण्या भिजवणारं कुणीच नव्हतं. माहेरचा गोतावळा आला आणि वादळाची लाट सुटावी तसा रडापडीचा कालवा उसळला. असं कसं ग झालं शेते? ए माझ्या हारणे. आल्या आल्या शितूच्या आईनं गाईवानी हंबरडा फोडला. तिचा गहीवर काळजाला चिरत गेला. सोन्यासारखा संसार असताना एकाएकी काय झालं व जावाय बापू, सांगा की व. माझ्या लाडक्या पाखराचं पाय तळहातावर झेलणार आता कुठं दडून बसला रे बाबा. टपाल तर किती खुशालीचं पाठवले व हिनं. कधीच काय मागितलं नाही व माझ्या लेकरानं. माझ्या चिमणे, आता कुठं बघू ग तुला. बिचारी शितूची आई धाय मोकलून मोकलून प्रेताला मिठी मारू बघत होती. शितूच्या बाबानं दादानं तिला धरलं होतं. शितूचं अंग तट्ट फुगलं होतं. दुर्गंधी सुटली होती.
लाडक्या पिलाला शेवटची घट्ट मिठी मारायची इच्छा काळानं हिरावून घेतली होती. पोलिसाच्या तपास गाडीची चाकं वेगानं फिरू लागली. शीतूला माहेरहून पैसा आण म्हणून सासरच्यांनी लाकडा लावला होता आणि एकदा रात्रीच हाणमार करून घराबाहेर काढलं. शीतूच्या मनात जीवघेणी घालमेल सुरू झाली. एवढ्या रात्रीचं जायचं कुठं? ना पैसे ना गाडी. आई बाबांकडं नकोच. बाबांना हार्टचा त्रास आहे. एवढ्या पैशाची मागणी केल्यावर काय होईल त्यांचं? आईचं काय होईल? दादाच्या कोर्सचं काय होईल? मैत्रीण सुलूकडे जाऊ का? जायचं तरी काय म्हणून? नकोच. तिच्याकडे आता नकोच. आता थेट देवाघरीच. तिचा कंठ दाटून आला. पाय नेतील तिकडे चालू लागली. रात्र किरकिरत होती. अंधार काळी जीभ बाहेर काढून भीती दाखवत होती. पण तिला आता कशाचीच भीती उरली नव्हती. ज्याला भ्यायचं तेच तर करायला निघाली ती. गाव झोपेच्या गर्दाडात चिडचूप होत. चालत चालत ती बाजार तळावर आली. तिला आड दिसला. तो तिला खुणावत होता. ती थांबली. तिचं पाय आडाकडे वळलं. काठावर जाऊन उभी राहिली. माहेरच्या दिशेला तोंड फिरवलं. दोन्ही हात जोडलं. मनातून आई बाबांचं शेवटचं स्मरण केलं आणि सासरच्या जाठाटानं जर्जर झालेला जीव मोकळा करून घेतला. चौकशी करत करत साक्षी पुराव्यांनी पोलीस गाडी गच्च भरली. आरोपी देवधर, त्याचा आई बाप, भाऊ देवदास, बहीण आरती हे सगळे तुरुंगात अडकले. त्याने एक कायद्याला गाडव ठरवणारा एक तज्ञ काळा पांढरा डगला शोधला. त्याच्या कोटाचं सारं खिसं नोटाने गच्च भरलं. घरादारात पैशाचा पाऊस पाडला. त्या डगल्यानं सगळे आरोपी जामिनावर सही सलामत सोडवले आणि देवधर पश्चातापाच्या कोंडवड्यात अडकला. माणसाचा स्वभाव धर्मच असा. जिवंत असताना छळायचं आणि मेल्यावर त्याचं दुःख पाळायचं. देवधरचं मन त्याला खाऊ का गिळू करू लागलं. अरे तू शिकलास वरलेला? काय करून बसलास? तुला शीतूची तिळभरी दया आली नाही? कुठाय ते तुझ्या बालपणातलं प्रेम? कुठं गेलं तुझं बालपण? शीतूला तळहातावर झेलत होतास ना? मग आता का मृत्यूच्या दाढेत लोटलं रे तिला? अरे माणूस मोठा झाल्यावर त्याचं मनही मोठं व्हायला पाहिजे. पण ते तर इतकं संकुचित, बुद्धू, निष्ठुर आणि भिकारी का होतं? स्वार्थासाठी जीवाभावाची माणसंच गिळून टाकतं. देवधरला त्याच्या मनाबरोबर त्याचं घरी खायला उठलं. लक्ष्मी जाऊन घरात निराशेची अवदस आली होती. बाहेर पडाव तर लोकांच्या नजरा बाणासारख्या त्याला छेदत होत्या. शीतूच्या आठवणीनं तो घायाळ झाला. घरातल्या घरात चक्रा मारू लागला. फरताळातल्या शीतूच्या पेटीकडे लक्ष गेलं. त्यानं पेटी उघडली. त्यात एक नुकतीच लिहिलेली एक चिठ्ठी होती. तो चिठ्ठी वाचायला लागला. प्रिय देव, चिठ्ठीच कारण की आपण एकमेकांच्या पसंतीनं लग्न केलं. मी खूप मोठ्या अपेक्षा घेऊन नांदायला आले. बालपणातली हिरवळ टिकेल वाटलं, पण माझ्या पुढे उपेक्षांचं ताट वाढून आलं. आज ना उद्या आपलं प्रेम फुलासारखं होईल म्हणून जीवाची बाजी लावून लढत होते. पण लढता लढता हारले रे मी. तू मात्र न लढता जिंकलास. तू धनाच्या स्वार्थापुढं माझ्या मनाचा विचार केला नाही. माझा आतोनात छळ केला, पण त्याची झळ मी माझ्या आई बाबापर्यंत कधीच पोचवू दिली नाही.
त्याने पोटचा गोळा तुझ्या हवाली केला. आणखी काय द्यावं त्यांनी? काय कमी आहे तुला? असेलच तर देव, तर त्यानं तुला पुढचा जन्म बाईचा द्यावा, म्हणजे बाई पण कळेल तुला. असो, पुरुषाच्या जन्माला आलायस, घे पुरुष पण भोगून. शेवटी माझा जीव मी पणाला लावला. याला जबाबदार कुणालाही धरू नये. मला माहिती आहे तुला पश्चाताप होणार, पण वेळ निघून गेल्यावर तुझ्या अभागी शितू. चिठ्ठी वाचून देवधरचं हृदय पिळवटून गेलं. काळजाचं तुकडं तुकडं झालं. त्यानं अजून पेटी उचकटली. शितूच्या आईचं पत्र हातात आलं. माझं जीवाचं पाखरू, शितूला अनेक आशीर्वाद. पत्र पूर्ण वाचलं. त्याला भडबडून आलं, खरंच बालपणी आपण शितू बरोबर निरागसपणे खेळलो, बागडलो, अज्ञानातला आनंद लुटला, आणि आता मोठे झाल्यावर मात्र आपण असं का वागलो तिच्याशी? त्याला राहून राहून वाटू लागलं. दुसरं एक पत्र त्याच्या हाती लागलं. प्रिय मैत्रीण शितूस, सलोचा सप्रेम नमस्कार. पत्रास कारण की तुझं खुशालीचं पत्र मिळालं, वाचून खूप आनंद झाला. तुला फुलात जपणारा देवधर मिळाला, भाग्यवान आहेस तू. तू तुझ्या आईच्या पत्राबद्दल लिहिलं, खरंच शेते. आपलं ते बालपण मलाही अजून आठवतं ग. मी, तू, देऊ, पारो, पिंकी, आजे, विकी, रवी असे सवंगडी किती किती खेळायचो ग. खेता खेता चिडायचं, भांडायचं. चिडता चिडता क्षणात भांडणं विसरायचं, विसरून परत खेळायचं. खरंच अज्ञानात किती निखळ आनंद असतो नाही का ग? अजूनही वाटतं की उलट पळत पळत जावं, अगदी खेळण्या बागडण्याचं वय येईपर्यंत पळत राहावं. कसं पाखरासारखं भोरदेशी उडून गेलं ग ते रम्य दिवस. राहिल्या फक्त आठवणी. खरंच धन्य धन्य ते बालपण. शीते, खोटारडे, तू प्रेग्नेंट आहेस, एका शब्दाने लिहिलं नाहीस. बारशाला तरी बोलव, मी नक्की येईन. तू बोलावलं नाहीस तर तुझ्याकडनं दंड घेईन, दंड. मी जास्तच आगाऊ लिहिते ग. बस बस करते बाई. तुझ्या देऊला पटायचं नाही. हे पत्र त्याला दाखवू नको बरं. असो, थोरांना साष्टांग दंडवत, लहाना शुभाशीर्वाद. बाकी सर्व ठीक आहे. कळावे, लोभ असावा. तुझी जीवलग सलो. पत्र वाचून देवधरचा पुन्हा कंठ दाटून आला. पुन्हा बालपण उचमळून आलं. त्यानं शितूची अजून पेटी उचकटली. त्याच्या हाती आणखी एक पत्र आलं. बघतो तर काय, तो दचकलाच. ते पत्र होतं तिच्या आई बाबाला लिहिलेलं, पैशाच्या मागणीचं. दम देऊन त्यानं सांगेल तसं तिला लिहायला लावलेलं. शितून ते पोस्टाच्या पेटीत न टाकता स्वतःच्याच पेटीत टाकलं होतं. बिचाऱ्या आई बापाला त्रास, दुःख नको म्हणून. कसले हे आई बाबावर प्रेम. त्याला गलबलून आलं. आपल्याला बियर बार, परमिट रूम चालू करायचं होतं. माहेरहून पैसा आण म्हणून तिच्या मागे लकडा लावला. तिला किती घाण घाण बोललो. ग्रॅज्युएट असून ये घाण घाण शिव्या दिल्या. पैशाचं काय झालं गे बाई? तुझा बाप पैशाची तजवीज करतो की नाही सांग. आपण तिला लाथाबुक्क्या घातल्या. ती गायावाया करत होती. नको, मला मारू नका. आपलं चिमणा आहे हो माझ्या पोटात. तुमच्या पाया पडते. माझ्या आई बापाकडं एवढं पैसे लगेच कुठून येणार? ते बघतायत. पाहुण्या रावळ्याचं पाय धरतायत. राहतं घरी विकायला काढलंय त्याने. खरंच एवढं कुठून आणायचं होतं पैसे तिच्या आई बाबानं? थोडं का सोड. 6 लाख रुपयांची आपण तिला भीक मागितली होती.
हे बघ वहिने, बघतील, करतील, देतील असली भाषा बोलू नको. 31 डिसेंबर जवळ आलाय. परमिट रूम लवकर चालू झालं पाहिजे. माल भरायचा आहे. दादानं आणि मी गाळा बघून ठेवलाय. त्याला अर्जंट डिपॉझिट भरायचंय, द्यायचं आहे. भाऊ देवदासनंही देवपण पाजळलं होतं. अगं तुझी आई सोन्यानं म्हणली होती की ग लग्नात लेकीलाच द्यायला, तिच्या हाताला महारोग झाला वय ग. आपली बहीण आरतीने छळगंगेत हात धुवून घेतला होता. पण शितूच्या आईच्या अंगावरचं ते सारं नकली दागिनं होतं. ते नंतर कळलं आपल्याला. स्त्री मुक्तीवर व्याख्यान देणारा आपला बाप ही शितूवर आग ओकत होता. ए बाई, पैशाच्या मागणीचं पत्र तुझ्या माहेरी पाठवून पुरा 1 महिना झाला की ग. कसा घाम फुटे ना तुझ्या त्या थेरड्याला. आमच्यासाठी राहू दे, लेकीच्या सुखासाठी तरी. अहो पण ए बाई, पणबिन करत बसू नको, उठ. आई तिला काठीनं बदडू लागली हाताला धरून. काय दिले ग तुझ्या डांगऱ्यानं? लाडाची लेक म्हणतो. उठे बाई, पैसा आणल्याशिवाय पायरी चढ नको आमच्या घराची. चल निघ. आपल्या आईनं शितूला रात्रीच घराबाहेर काढलं. फरफटत फरफटत गेटपर्यंत नेलं. गेटच्या बाहेर ढकलून दिलं. आतून कुलूप लावून घेतलं. एवढ्या काळोखात कुठं जायचं तिनं? जिवंत असताना तिला दुःख दिलंच, मरताना तर तिच्या जीवाला किती यातना झाल्या असतील. तिच्या पोटात आपला अंकुर वाढत होता. घरादारात दुडू दुडू सान पावलं नाचणार होती. सान पावला छन छन पंजन वाजणार होतं. बोबड्या भाषेत घर किलबिलणार होतं. आपल्या हातानं आपला अंकुर खुडून टाकला. हातापाया पडून विनंत्या करीत होती. आपल्याला दयेचा पाजर फुटला नाही. किती छळ केला तिचा. कामाची मोलकरीण बंद केली. स्वयंपाकाबरोबर धुनी भांडी झाडून लोटून ही कामही तिच्या गळ्यात टाकली. एवढा चेंदा उपसूनही येईल त्या वाराचा उपवास तिला घडवला. एवढा जासाट तिनं सोसला. पण आईला पाठवलेल्या पत्रात त्याबद्दल एक शब्दही तिने लिहिला नव्हता. शोषिक आणि सहनशीलतेची देवी शितूनच व्हायचं. आणि आपण उच्च शिक्षित राक्षस. आपण एक नाही 2 खून केलं. शितूच्या पेटीतली सारी पत्र देवधरनं वाचली. पुन्हा त्याला भडबडून आलं. कंठ दाटून आला. खरंय, शितू धनानं गरीब पण मनानं किती श्रीमंत होती. तिला पैसा मागण्यापेक्षा तिचं मन का मागितलं नाही आपण? का जाणल्या नाही तिच्या भावना? एवढं शिकलो, सवरलो, मोठ्या नोकरीला लागलो, काय कमी आपल्याला? बागायत शेतीवाडी, टोलेजंग बंगला, 4 चाकी एसी गाड्या. आपण फक्त धनानं श्रीमंत, मनानं भिक्कारडे आहोत. ह्याच हातानं शितूला आपण भीक मागितली. ह्याच हातानं तिला मारलं होतं. आपण तिचा जीव घेतला. देवधर भिंतीवर जोर जोरात हात आपटू लागला. हात रक्तबंबाळ झाला. वेड्यागत बरवू लागला. मी भिक्कारडा आहे, मी खुनी आहे, मी भिक्कारडा, मी खुनी, हा मी खुनी. देवधर क्षणात हसू लागला, तर क्षणात ढसा ढसा रडायला लागला. पण आता वेळ निघून गेली होती. वेळ पुन्हा पुन्हा येते. शितू पुन्हा कधीच परत येणार नाही. आणि तिच्या आईचं पत्रही. पण शितूच्या माहेरची वाट तिच्या येण्याकडे अजून डोळे लावून बसले. तिला कोण कसा सांगावा धाडणार? कोण कसा सांगावा धाडणार? कोण कसा सांगावा धाडणार?